मित्रांनो नमस्कार। नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश 84 ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। मित्रांनो आजचा भाग आहे तो श्री क्षेत्र लोटेश्वर मंदिर डुगवे येथे। तर मी आता लोटेश्वर मंदिरात जाणार आहे आणि तुम्हाला पण तिथलं दर्शन घडवतो। अतिशय सुंदर परिसर आहे, चला आपण लोटेश्वरला जाऊया। तर मित्रांनो मी आलो आता श्री लोटेश्वर येथे आणि आता मी इथून देवळात जातोय। तर तुम्हाला इथला निसर्ग सुंदर दाखवतो। ही आहे लोटेश्वरकडे जाणारी वाट। पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतीची कामं पण चालू आहेत। तुम्हाला दिसत असेल एक शेतकरी शेतात काम करताना दिसतोय। आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आहे मित्रांनो। तर मी आता पायऱ्या उतरतोय। बघा एक शेतकरी शेतात पेरताना दिसतोय तुम्हाला। नदीच्या पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल। नदीच्या पात्रामध्ये एका मोठ्या खडकावर एक सुंदरसं शंकराचं छोटंसं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो। नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा आवाज येतोय मित्रांनो। अगदी निसर्गरम्य वातावरणात आहे। हा आहे श्री स्वयंभू लोटेश्वर या मंदिराचा इतिहास आहे, आख्यायिका आहे। आणि समोर दिसत असलेली वाहणारी नदी आणि हे समोर दिसते तुम्हाला मित्रांनो मंदिर। आता आपण मंदिरात जाऊया। बघा नदीच्या पाण्याचा मस्त आवाज येतोय आणि समोरच असलेलं श्री लोटेश्वर यांचं मंदिर, शंकराचं मंदिर, स्वयंभू मंदिर आहे। एका उंच खडकावर श्री शंकर विराजमान आहे। तर आपण त्यांचं दर्शन घेऊया। बघा ती मस्त वातावरण आहे मित्रांनो। आणि मी आता मंदिरात जातोय। आणि आहेत श्री शिवशंकर, अतिशय सुंदर मंदिर आहे बघा। गाभारा आहे तिथं। बघा ते छान आहे। तर मित्रांनो हे आहे छोटंसं मंदिर, गाभारा आहे। पूजा अर्चा झालेली दिसते इथली। तर आता आपण मंदिराच्या बाहेरून पुन्हा एकदा निसर्गाचा नजारा बघूया। मित्रांनो आजचा एपिसोड आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण वेळ बघा। धन्यवाद।